वैशाली, स्वागत आहे आपलं इंजिनियर्स क्लास 202 मध्ये। तर आताच 8 दिवस झाले, आपल्याला माहित आहे 12वीचा निकाल लागून गेलेला आहे आणि या वर्षी जरा 12वीची परीक्षा लवकरच झाली, हेही तुम्हाला माहित आहे। दरवर्षी 21 फेब्रुवारीला होती, या वर्षी दुसऱ्याच आठवड्यात झाली फेब्रुवारीच्या, आणि कदाचित पुढच्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या एंड मध्ये होऊ शकते। कारण सरकारचा असा प्लॅन चालू आहे की हे जे आपलं अकॅडमिक इयर आहे ते आपलं कॅलेंडर प्रमाणे जानेवारी ते डिसेंबर पर्यंत करायचे। म्हणजे जर तुमची जानेवारीतच एक्झाम असेल किंवा प्रॅक्टिकल एक्झाम असेल तर तुम्हाला फक्त डिसेंबर पर्यंतच वेळ आहे। तर 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी माझं सांगणं आहे की तुम्ही अजूनही अभ्यासाला लागले नसाल तर आतापासून अभ्यासाला लागा। आता 15 मे उजाडत आलाय आणि पासून जरी तुम्ही अभ्यासाला लागले तर जून ते डिसेंबर म्हणजे हार्डली तुमच्याकडे 6 महिने आहे आणि 6 महिन्यामध्ये तुम्हाला 12वीचे 16 चॅप्टर फिजिक्सचे कव्हर करायचे आहे किंवा कंपल्सरी अभ्यास त्याचा करायचा आहे। तर तुम्ही जर विचार केला तर 6 महिन्यात 16 चॅप्टर म्हणजे तुम्हाला 2.5 ते 3 चॅप्टर एका महिन्यात करायचं आहे। पण असं जरी असलं तरी तुम्ही टेन्शन घेण्याचं काही कारण नाही, कारण तुम्हाला माहितच आहे वेल बिगन इज हाफ डन। तर तुम्ही अजूनही सुरुवात केलेली नसेल तर अजूनही तुम्ही व्यवस्थितरित्या सुरुवात करू शकता आणि हळूहळू अभ्यासाचा स्पीड वाढवू शकता। तर आपण सर्वात प्रथम आज आपण बघणार आहोत की 12वीचे HSC बोर्डचे जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं सिलेबस आहे तर त्याचं कोणकोणते चॅप्टर आहे आणि चॅप्टर वाईज त्याला वेटेज कसं आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं पडेल। तर आज आपण फिजिक्स सब्जेक्ट साठी कुठले चॅप्टर आहे आणि कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे ते बघणार आहोत। तर फिजिक्स मध्ये तुम्हाला टोटल 16 चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे आणि जर बघितलं तुम्ही तर जास्तीत जास्त चॅप्टर्सला वेटेज 5 ते 7 आहे। 5 म्हणजे कमीत कमी 5 आणि 7 म्हणजे विथ ऑप्शन किंवा जास्तीत जास्त तुम्हाला 7 पर्यंत, आणि थोडेसे चॅप्टर जे आहे ते 4 ते 5 मार्कांचे आहे। तर असं कुठलंही चॅप्टर नाही की ते तुम्ही एक्सेप्शनला सोडू शकता किंवा डिलीट करू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला या सर्व चॅप्टरचा व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे। तर आज आपण बघणार आहोत कुठलं चॅप्टर आणि त्याला वेटेज किती आहे। चला तर मग बघूया आपल्याला फिजिक्स मध्ये यावर्षी कुठल्या कुठल्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे आणि कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहे आणि कंपल्सरी किती आणि ऑप्शन किती। तर यामध्ये आपल्याला 16 चॅप्टर आहे, त्याच्यात तुम्ही पहिले चॅप्टर बघू शकता जे आहे रोटेशनल डायनॅमिक्स। तर हे जे रोटेशनल डायनॅमिक्स आहे याला कंपल्सरी 5 मार्काला आहे आणि मार्क्स विथ ऑप्शन जर बघितले तर ते 7 मार्काला आहे। म्हणजे हे जे चॅप्टर आहे ते कमीत कमी 5 मार्कांसाठी आणि जास्तीत जास्त 7 मार्कांसाठी आहे। त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स। तर हे देखील कमीत कमी 5 मार्कांना आणि विथ ऑप्शन 7 मार्कांचं आहे। त्यानंतर थर्ड चॅप्टर आपण बघितलं तर ते कुठलं आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन। तर हे चॅप्टर देखील 5 आणि 7 मार्कांचं आहे, म्हणजे कमीत कमी 5 जास्तीत जास्त 7 मार्क्स विथ ऑप्शन। त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 4 हे आहे थर्मोडायनॅमिक्स, जे आहे कमीत कमी 5 मार्कांना किंवा कंपल्सरी 5 मार्कांना आणि विथ ऑप्शन्स जर बघितले तर 7 मार्कांना। तर तुमच्या लक्षात येईल 1 ते 4 जे चॅप्टर आहे ते मोठे पण आहे आणि ते महत्वाचे पण आहे, कारण ती कंपल्सरी 5 मार्काला आहे आणि विथ ऑप्शन जर बघितले तर ते मॅक्झिमम 7 मार्क्स आपल्याला त्याच्यातनं मिळणार आहे। त्यानंतर आपण पुढचं चॅप्टर बघणार आहोत, चॅप्टर नंबर 5 जे आहे ऑसिलेशन। तर ऑसिलेशन चॅप्टर हे आहे 4 मार्कांना, म्हणजे कंपल्सरी 4 मार्क आणि विथ ऑप्शन 5 मार्क। तर हे त्या मानाने थोडस कमी मार्कांचं आहे किंवा कमी वेटेजचं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्हज। तर हे देखील 4 मार्कांना आहे आणि जास्तीत जास्त 6 मार्कांना, म्हणजे कंपल्सरी 4 मार्कांचं करायचंय तुम्हाला आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स। आणि त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर 7 वेव्ह ऑप्टिक्स। वेव्ह ऑप्टिक्स पण 5 मार्कांना आहे, कंपल्सरी 5 मार्क्स आणि मॅक्झिमम किंवा विथ ऑप्शन 7 मार्क्स। तर अशा प्रकारे 1 ते 7 चॅप्टर जर बघितले आपण तर याच्यामध्ये हे सर्व चॅप्टर मोठे आहे, जास्त मार्कांचे आहेत 5 ते 7। फक्त हे जे 2 चॅप्टर आहे ते 4 आणि जास्तीत जास्त 5 किंवा 6 मार्कांचे आहे।
तर तुम्हाला हे वेटेज चॅप्टरचे नाव यांचं जर स्क्रीनशॉट काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. तर यानंतर आपण पुढचे चॅप्टर बघू, चॅप्टर नंबर 8 टू चॅप्टर नंबर 16. तर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जवळजवळ सगळे चॅप्टर जे आहे ते 4 मार्क्सला कंपल्सरी आहे आणि मॅक्झिमम ते 6 to 7 पर्यंत आहे. आणि फक्त एकच चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 12 जे कंपल्सरी 5 मार्काला आहे आणि मॅक्झिमम 7. तर आपण नेक्स्ट चॅप्टर बघू, चॅप्टर नंबर 8 जे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स हे कमीत कमी 4 मार्कांना आहे, मॅक्झिमम किंवा विथ ऑप्शन 6 मार्क्स आणि कंपल्सरी 4 मार्क्स. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर नंबर 9 करंट इलेक्ट्रिसिटी जे आहे कंपल्सरी 4 मार्क्स साठी आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, हे देखील कमीत कमी 4 मार्कांना किंवा कंपल्सरी 4 मार्क्स आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स. नेक्स्ट चॅप्टर नंबर 11 मॅग्नेटिक मटेरियल्स जे कंपल्सरी 4 मार्क्सला आहे आणि मॅक्झिमम 5 मार्कांसाठी आहे विथ ऑप्शन. चॅप्टर नंबर 12 इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, हे कंपल्सरी 5 मार्कांसाठी आहे आणि विथ ऑप्शन 7 मार्क्स. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 13 एसी सर्किट्स जे आहे कंपल्सरी 4 मार्क्स आणि मॅक्झिमम 6 मार्क्स. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 14 ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर जे कंपल्सरी 4 मार्क्स आणि मॅक्झिमम किंवा विथ ऑप्शन 5 मार्क्स. नेक्स्ट चॅप्टर नंबर 15 जे आहे स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स अँड न्यूक्लिआय जे कंपल्सरी 4 मार्क्स आणि मॅक्झिमम विथ ऑप्शन 6 मार्क्स. लास्ट चॅप्टर सेमी कंडक्टर डिव्हाइसेस जे आहे कंपल्सरी 4 मार्क्स आणि विथ ऑप्शन 5 मार्क्स. तर अशा प्रकारे तुम्ही जर सर्व मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघितलं तर हे कंपल्सरी जे आहे ते टोटल 70 होता आणि मार्क्स विथ ऑप्शन 98. तर अशा प्रकारे मार्क्स डिस्ट्रीब्युशन आणि चॅप्टरचे तुम्हाला नाव आज समजलेले आहे. तर तुम्हाला माहिती आहे 16 चॅप्टर आहे. तुम्हाला याचं जर स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं तुम्हाला फिजिक्स मध्ये ह्या वर्षी डिसेंबर पर्यंतच किती चॅप्टर अभ्यास करायचे आहे. तर टोटल 16 आहे नंबर ऑफ चॅप्टर्स. त्यांचं मार्क आपण बघितले, डिस्ट्रीब्युशन ऑप्शन कसं आहे, विथ ऑप्शन कसं आहे किंवा कंपल्सरी कसं आहे. तर हे सर्व तुम्हाला समजलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे अभ्यास कसा करायचा. कमीत कमी एका महिन्यात तुमचे 2.5 ते 3 चॅप्टर हे झालेच पाहिजे. तर आतापासूनच तुम्ही अभ्यासाला लागायचे. तुम्हाला सर्वांना बेस्ट विशेष. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही कळेल की आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, किती मार्क्स आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत अभ्यास करत राहा. कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून्ड विथ अस. थँक्यू. बाय बाय.